भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक क्रांती दिनानिमित्त सोलापूरच्या 4 हुतात्म्यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधी यांनी दिलेल्या छोडो भारतच्या घोषणेची आठवण यावेळी जागवण्यात आली। उपस्थितांनी स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानाचे स्मरण करत देशभक्तीचा संदेश दिला। कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक हनुमंतप्पा इंगळगी यांनी आपले विचार मांडले। प्राचार्य सुभाष पाटील यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग, बलिदान आणि देशप्रेमाची आठवण करून देत तरुणांनी त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले। तसेच सिद्धारूढ निब्बाळे, रोहित बिद्री, धनशेट्टी, नितीन कुलकर्णी, सिद्धाराम कोनापुरे यांनीही क्रांती दिनाच्या ऐतिहासिक महत्त्वावर भाष्य केले। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम तसेच 4 हुतात्मे अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। मान्यवरांनी देशाची एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमात सिद्धाराम भुसनूर, आळुंडगी सर, राजू हौशेट्टी, गोपाळ इंगबर, घोडके काका, आप्पासाहेब नखे, सिद्धाराम कुत्राळी, कृष्णा मुळे, प्रथमेश ताटी, गणेश बुक्का, समर्थ कणसे, अनिरुद्ध पाटील यांच्यासह पदाधिकारी, युवक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते। आज 9 ऑगस्ट क्रांती दिन पूर्ण देशभरामध्ये क्रांती दिन साजरा करत असताना आज आपण तुळजापूर येथील हुतात्मा स्तंभाजवळ आहोत। त्या मागे असलेले जे भिंतीवर जे शिल्पकृती साकार केलेले त्याचा इतिहास आपण जर सांगायला गेलं तर त्यावेळेस ब्रिटिश काळामध्ये आपल्याला एकत्र जमणंसुद्धा गुन्हा असायचा, पण त्यावेळेस आमचे सोलापूरचे सुपुत्र 4 हुतात्मे यांनी यासाठी आंदोलन केलं। त्यावेळेस धनशेट्टी, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे, त्याचप्रमाणे किसन सारडा यांनी देशासाठी आपण बलिदान द्यावं, बलिदान करावं हीच भूमिका घेऊन भूमिगत होऊन हे कार्यक्रम करायचे। तुळजापूरला इथं शिंदीचं बन होतं, शिंदीचं बन तोडणंसुद्धा त्यावेळेस कायदेशीर गुन्हा असायचा। त्यावेळेस आमचे ते युवा नेतृत्व हे 4 हुतात्मे आणि त्यांच्यावर असंख्य असे स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांनी हे झाड तोडलं आणि जवळच असलेल्या मंगळवारपेठ पोलीस चौकीमध्ये त्यावेळेस ब्रिटिशांचे जे पोलीस होते त्यांना बाहेर आणून जाळलं। म्हणून क्रांती चौक, बलिदान चौक, मधला मारुती आणि विजापूर वेस आणि ह्या 4 वेशीमध्ये वसलेलं हे सोलापूर शहर आणि तुळजापूर एक ऐतिहासिक, त्याच्यानंतर गावच नसायचं, पण आज एवढं मोठं गाव तुळजापूरपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे। म्हणून आज या क्रांती दिनानिमित्त आपल्या सर्वांना आम्ही एक छोट्याशा आमंत्रणाने एवढे सर्व युवक येत आहेत। मला या युवकांना आव्हान करायचं की सोलापूरचा इतिहास जर पाहिलं तर हे कुठल्याही राज्याच्या, देशाच्या किंवा आपल्या महाराष्ट्र शहराचं ते आग्रहण आहे। आत्ताच आमचे मित्र सांगितले की 15 वर्ष अगोदर आपण स्वातंत्र्य भोगलेले कार्यकर्ते आहोत, आपलं सोलापूर आहे, आपण भाग्यवान आहे, अशा भूमीमध्ये आपला जन्म झाला आणि या माध्यमातून आज आपण हे क्रांती दिन साजरा करत असताना मला अभिमानानं ऊर भरून येते। आज आमचे हुतात्मा धनशेट्टी यांचे नातू रोहित बिद्री यांनी या ठिकाणी येऊन त्यांनी आपली सेवा रुजू केली। त्याचप्रमाणे फुलारी, योगेश फुलारी येणार होते पण कामानिमित्त ते येऊ शकले नाही। म्हणजे स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्मा नातूंच्या हस्ते हा कार्यक्रम होत असताना परत एकदा या युवकांमध्ये एक प्रेरणा निर्माण व्हावी, जागृती निर्माण व्हावं आणि देशभक्ती आता जरी लोप पावत असले म्हटलं तरी पण युवकांमध्ये अजून जागृती आहे। परवा झालेल्या जंतर मंतरच्या गोंधळामुळे आज राष्ट्राचे प्रमुख यांनी सांगितलं की आपल्याला परत एकदा या आंदोलनामध्ये लोकजागृती आपल्याला करायची आहे। म्हणून मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने आता हनुमंतप्पा इंगळगी, राजू हौशेट्टी येऊन आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्यांनाही मी धन्यवाद देऊ इच्छितो। येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्वजण आमच्या युवकांच्या पाठीशी उभं राहावं अशी विनंती करतो। परत एकदा या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यासाठी पूर्ण शहरवासियांच्या वतीनं परत एकदा या क्रांती दिनानिमित्त आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू। धन्यवाद।